तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी जळगाव जामोद महसूल विभागाच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी जामोद येथील बारी समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटक जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामोदच्या सरपंच सौ गंगूबाई दामधर ह्या होत्या। तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार भरत किटे, पुरवठा अधिकारी सुधीर गायकवाड, मंडळ अधिकारी विजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता देशमुख, डॉक्टर नेहा पुंडकर, ग्रामसेवक तुळशीराम चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्वच कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते। यावेळी जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी शासन आपल्या दारी आल्याचे सांगून आपल्या समस्या या शिबिरात निकाली काढण्याचे आवाहन नागरिकांना केले। या महाराजस्व शिबिरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते। यामध्ये शेतकरी कार्ड तयार करणे, KYC, PM किसान, कृषी विभाग, पुरवठा विभाग, सेतू विभाग, भूमी अभिलेख, आधार नोंदणी, घरकुल अर्ज, जॉब कार्ड, आभा कार्ड यासह सर्वच प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्यात आल्या। यावेळी आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्राजक्ता देशमुख व टीमच्या वतीने या अभियानात आरोग्य शिबिर राबवत या शिबिरात शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, त्याची डेट आता 14 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे। पण पीक विमासाठी आपल्याला सर्वात आधी ॲग्रीस्टॅग फार्मर ID काढणं बाकी आहे। पूर्ण तालुक्यात अजून आपले साधारणतः 1800 ते 1900 लोकांचं फार्मर ID करणं बाकी आहे। तेव्हा आपल्या या मंडळात, जामोद मंडळात जे कोणी बाकी असतील, आपले नातेवाईक असतील, आपण उपस्थित झालात, पहिले आपण रजिस्ट्रेशन करून घ्या। आपले कोणी नातेवाईक राहिलेले असतील तर त्यांनाही कळून द्या। पीक विमा निघणार नाही, पहिले पीक विमा ॲग्रीस्टॅगशी जोडला जाईल, फार्मर IDशी। त्याची मुदत 14 तारखेपर्यंत आहे। पुढे तुमचे नैसर्गिक आपत्ती विषयक जे काही लाभ आहे, नुकसान भरपाई आहे, ती सुद्धा फार्मर ID वरूनच दिली जाते। संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती, PM किसान योजना, सेतू विभाग, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग आणि निवडणूक विभाग, सर्व हे टेबल आपण या ठिकाणी आज रोजी ठेवलेले आहेत। नागरिकांनी या टेबलवर येऊन आपापले काम करायचे। आता तुम्हाला ॲग्रीस्टॅग ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग अजून शेतकरी ओळखपत्र काढलेले नाही, त्यांनी आपल्या सेतू विभागाकडून या टेबलवर जाऊन आपलं ॲग्रीस्टॅग भरपूर लोक येतात। त्यातले भरपूर लोकांपैकी जवळपास 80% असे लोक आहेत की त्यांचं काम संजय गांधी किंवा शिधापत्रकी समजलं असतो। शाळेत काम असू द्या, मुलाचं ॲडमिशन असू द्या, त्याची स्कॉलरशिप असू द्या किंवा दवाखान्याचं काम असू द्या, त्या सर्व गोष्टीसाठी शिधापत्रिका आवश्यक असते। भरपूर लोक माझ्याकडे येतात या गोष्टीसाठी। मी असा एक अनुभव घेतला की आपली त्या पद्धतीने जागरूकता आहे ते खूप कमी आहे। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस डिजिटल शिधापत्रिका काय असते हे कोणालाच माहीत नव्हतं। सुरुवातीला आपल्याला डिजिटल शिधापत्रिकेची सुरुवात केली आणि आता आपलं जवळपास तालुक्याला आपण दुय्यम प्रत वगळता सर्व शिधापत्रिका डिजिटलीच देतो। आणि त्याच्यानंतर आपले जे दिवाळीचे भरपूर अर्ज पेंडिंग होते, जे अपडेटसाठी आले होते, ते पण आपण बऱ्यापैकी निकाली काढले। त्याच्याशिवाय जे प्राधान्य गटामध्ये भरपूर अर्ज आपल्याकडे आले होते, त्यातले मॅक्सिमम लोकांचं आपण प्राधान्यामध्ये काम करून दिलेलं आहे। शासनाने जे शिबिर आयोजन केले त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचा सुद्धा पाठ ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण NCD स्क्रीनिंग म्हणजे काय, तर असंसर्गजन्य आजार जे आहे त्याचं स्क्रीनिंग आपण करत असतो। त्याच्यामध्ये BP, शुगर, महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक PHCला ECG मशीन सुद्धा दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण कोणाला हृदयाचा आजार किंवा आधी हृदयाचे झटके वगैरे आलेले असतील तर त्यांचा ECG तपासणी सुद्धा या ठिकाणी आपण करतो। गरोदर माता तपासणी या ठिकाणी आपण करणार आहोत। परत TB मुक्त भारत अभियान जे आहे त्याच्यामध्ये TB मुक्त ग्राम या दिशेने आपली वाटचाल चालू आहे। त्याच्यामध्ये आपण स्पुटम एक्झामिनेशन म्हणजे ज्यांना 7 दिवसापेक्षा कंटिन्यू खोकला असेल आणि ज्यांच्या खोकल्यामध्ये बेटके वगैरे पडत असतील तर अशा पेशंटचे आपण तपासणी करत असतो, स्पुटम एक्झामिनेशन करत असतो। थुंकीची तपासणी सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामध्ये अजून CBC आपण करू शकतो
आणि मी विनंती करते की ज्यांना या म्हणजे ही खूप मोठी संधी आहे या शिबिराअंतर्गत. तसं PHC मध्ये तर रेग्युलर आपली OPD असते, पण या शिबिराअंतर्गत जास्तीत जास्त गावकरी मंडळींनी सहभाग घ्यावा व त्या गोष्टीचा लाभ घ्यावा. तिथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.